पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये रविवारी रात्री माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या घालून आणि कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आलेली आहे। कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी संशय वर्तवलेला होता। हा संशय कुठेतरी खरा ठरल्याचं दिसून आलं, कारण की वनराज आंदेकर याचा खून त्याचे सख्खे दाजी म्हणजेच गणेश कोमकर यांनी केल्याचं समोर आलेलं आहे आणि याची मुख्य सूत्रधार त्याची बहीण असल्याचा खळबळजनक दावा, खळबळजनक जबाब जो आहे तो वनराज आंदेकर याच्या वडिलांनी दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी कौटुंबिक वादातून आणि मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचं समोर आलेला आहे। पोलिसांनी सध्या त्याच्या बहिणींना देखील अटक केलेली आहे। गणेश कोमकर हा आंदेकर कुटुंबाचा जावई आहे। त्यांना एक दुकान जे आहे ते देण्यात आलेलं होतं। नानापेठेतील दुकान हे त्याला देण्यात आलेलं होतं, परंतु महानगरपालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये हे दुकान पाडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मात्र या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला। एका वादामध्ये वनराज आंदेकर यांनी मध्यस्थी केलेली होती आणि त्यानंतर हे जे अतिक्रमण होतं दुकानाचं ते देखील पाडलं गेलेलं होतं आणि या सगळ्याचा राग वनराज ची जी बहीण आहे तिने डोक्यात ठेवलेला होता आणि त्या रागातून तिने आपल्या भावाला धमकी दिलेली होती की पोरं बोलवून तुला ठोकतेस, अशा प्रकारची धमकी तिने दिली आणि त्यानंतर ही घटना घडल्याचा जो जबाब जो आहे तो वनराज आंदेकरचे वडील म्हणजेच बंडू आंदेकर यांनी पोलिसांना दिला आणि त्यांच्या या जबाबानुसार वनराज आंदेकर याच्या 2 सख्या बहिणींना सध्या अटक करण्यात आली आहे। असंही म्हटलं जातंय की वनराज आंदेकर याला आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव होती, त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्यातच वावरत होता। रविवारी घरगुती कार्यक्रम असल्यानं त्याच्याबरोबर मुलं नव्हती। घरातील कार्यक्रम संपल्यानंतर वनराज रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास डोकं तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता। त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता। त्याच वेळी 5 ते 6 दुचाकीवरून 10 ते 12 हल्लेखोर आले। त्यांच्यापैकी एकानं आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या। त्यानंतर काही जणांनी कोयत्यानं सपासप वार देखील त्याच्यावर केले। अगदी मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये आंदेकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि रुग्णालयात घेऊन जातानाच त्याला मृत घोषित करण्यात आलं। सध्या पोलीस या प्रकरणाची खोलवर चौकशी करून संबंधित आरोपींना अटक करतायत। त्यामुळे पोलीस संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे येत्या काळात या हत्या प्रकरणामध्ये आणखी काय नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।